तुमच्या घरचं लोणी काय करतात घरचे लोक? हे सगळं मथुरेला पाठवलं जातं म्हणले. भगवंताने दूरदृष्टीचा विचार केला. आपल्या इथलं कसदार माखन मथुरेला जातं कोणासाठी? कंसाचे मल्ल, शल, तोशल, मुष्टिक, चाणूर यांना खुराक म्हणून ते लोणी जातं. प्रभूंनी विचार केला यांना पुणे आपल्याला मारायचे, तेव्हा यांना चांगला गावरान मिळणारा खुराक आतापासून तोडला पाहिजे आणि माझे सगळे मित्र यांना बलवान केलं पाहिजे. पण भगवंताने सगळ्यांना सांगितलं आजपासून बॅन, आपल्या इथलं लोणी बाहेर जाणार नाही. मंडळ स्थापन केलं, गोपाल बालक नवनीत चौर्य मंडळ. सगळ्यांना सांगितलं हे बघा तुमचं एक काम फक्त, कोणत्या गोपीच्या घरी मंथनाला आरंभ झाला बस तेवढं मला सांगायचं, पुढचं काम मी करणार. असं प्रॉम्प्ट होतं महाराज भगवंताचं CID खातं. एखाद्या गोपीच्या घरी मंथनाला आरंभ झाला ना, दुसऱ्या मिनिटानं कन्हैयाच्या कानावर बातमी येत असे, अमुक घर नंबर, अमुक गल्ली नंबर, अमुक गोपी, मंथन सुरू झालंय, चलो. भगवंताला एक लवकर कसं कळत असे? भगवंताने काय केलं तर आपल्या मंडळामध्ये प्रत्येक घरातला एक सदस्य आपल्या मंडळात घेतलेला होता. ब्रह्मचैतन्य सेवा समितीमध्ये प्रत्येक घरातला एक सदस्य, किमान एक तरी. त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी कन्हैयाला प्रामाणिकपणानं सांगावं, कन्हैया आज आमच्या घरी माखन सुरू झालंय. गोपीनं म्हणावं अगं मुलांना देतो, ठीक आहे मुलाने का, मुलं आपलेच आहे, पण आजकाल हा ना उरलेलं माखण सगळं माकडांना खाऊ घालतो. यांच्या मागे एक माकडाची सुद्धा टोळी असते म्हणले. मरकान भोक्षण, भगवान वानरांना लोणी का खाऊ घालतात? या लीलेचं रहस्य आहे. प्रभूने विचार केला मागच्या अवतारामध्ये या वानरांच्या सहाय्याने मी अतुलनीय पराक्रम केला. मागच्या अवतारात वानरांना मी काही देऊ शकलो नाही, म्हणून या अवतारामध्ये भगवान त्याचं ऋण चुकवत आहेत, माकडांना लोणी देत आहेत. राजा एकदा सगळे गोपाळ अंगणामध्ये खेळत असताना भगवंतांनी माती खाल्ली. यशोदाकडे तक्रार केली सगळ्यांनी जाऊन. यशोदा मैया आली, कान धरला, कन्हैया माती खाल्लीस? कसमान मर्दवदांतात मन भवान भक्षितवान रहा वदंती तावका हे दे कुमारास्ते ग्रजोप्ययम. सगळे सांगतायत, आज तुझा जाऊ भैया सुद्धा सांगतोय. यशोदा काय म्हणते? आदांतात्मन. आदांतात्मन म्हणजे काय? आपलं मन आवरता येत नाही असा. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला म्हणते मन आवरता येत नाही. माती खाल्लीस? भगवंताने विचार केला, अब तो रेड हँड पकड गए, तोंडात माती आहे. पण तो सहज कबूल होईल कसला भगवान? त्यानं मानेनं सांगितलं हो. यशोदाने म्हटलं कन्हैया आकार बघू. आता ती माती गिळून टाकली आणि भगवंताने यशोदामाईला बोलायला सुरुवात केली. नाहम बक्षितवानंब सर्वे मिथ्याभिशंसिनः यदि सत्यगिरस्तर्हि समक्षम पश्य मे मुखं. खोटं वाटत असेल माझ्या तोंडात बघ. आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो, खोटं बोलतो. बळीराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो. भान घेतो माझ्यावरी. आई ग आई, आई ग आई, नाही खाल्ली म्या माती. आई
महादवानंब. यशोदेने म्हटलं वा, सगळे खोटं बोलतात, तू एकटा हरिश्चंद्राचा अवतार आहेस काय, आकार बघू. भगवंताने म्हटलं पहा माझ्या मुखामध्ये. आणि यशोदेनं भगवंताच्या मुखात पाहिलं. यशोदेला भगवंताने अनंत कोटी ब्रह्मांडाचं दर्शन घडविलं. यशोदा पाहते भगवंताच्या मुखामध्ये एक ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये एक कृष्ण एक यशोदा आहे. पुन्हा त्या कृष्णाच्या मुखामध्ये एक ब्रह्मांड, त्याच्यामध्ये एक कृष्ण एक यशोदा. हे सगळं पाहिल्यानंतर यशोदा मैया धास्तावली. मी काय पाहते, मी झोपेत तर नाही ना, चिपटा काढून पाहिला. हा भ्रम आहे काय, काय माया आहे. भगवंताने मैयाला दिव्य विश्वरूपाचं दर्शन घडविलं आणि त्यानंतर आपली वैष्णवी माया टाकली. सगळे गोपाळ वाट पाहत होते की आता माती दिसणार तोंडामध्ये, आणि माती दिसली की कन्हैयाला एक तरी रट्टा बसणार. आपल्याला खूप मार खाऊ घातला यानं, आता याला मार खाल्लेला यानं आपल्याला पाहायचंय. सगळे गोपाळ वाट पाहत होते. पण काय झालं इकडची अंदरची बात कोणाला काही माहितीच नाही. यशोदामय्यानं पटकन कन्हैयाला उचललं आणि यशोदामय्या कन्हैयाला घेऊन आतमध्ये महालामध्ये जाते. अत्यंत प्रेमानं घेऊन जाते. गोपाळानं कळेच ना काय झालंय. सगळे गोपाळ पाहायला लागले. जाता जाता कन्हैयानं सगळ्याकडे पाहून टुकटुक माकड केलं, घ्या, मला फसवायला नाही गेलात काय. राजा रे, या सगळ्या गोपी यमुनेवर जेव्हा येत असत तेव्हा त्या सगळ्या गोपी आपापसामध्ये चर्चा करत असत. आपल्या घरी तो कसा आला, त्यानं आपल्याला कसं फसवलं, आपलं माखन त्यानं कसं खाल्लं, हे सांगण्यामध्ये गोपींना आनंद वाटत असे. त्या सगळ्या गोपींमध्ये एक गोपी होती जरा जास्त शिकलेली, डबल ग्रॅज्युएट. त्या गोपीने या सगळ्या गोपींना म्हणावं, अगं तुम्हीच बावळट आहात. एवढं ते लहान 2 वर्षाचं पोर तुमच्या घरी येऊन चोरी काय करतात, माखन काय खातात, तुम्हाला तुमचं माखन सांभाळता येत नाही. माझ्याकडे बघा, माझ्या घरी कधी आलाय का तो, आणि खरे तिच्या घरी कधी गेला नव्हता. भगवान का गेला नव्हता याचं कारण निराळं होतं. गोपी जरी यशोदेकडे कारण सांगत असत तरी मनातून त्यांना वाटत असे आज प्रभूने आपलं माखन खावं. ते माखन तयार करून वाट पाहत प्रभूंना आळवीत, प्रभु आज मेरा माखन आप खाओ. आओ नंद नंदना, आओ मन मोहना, गोपियों के प्यारे कृष्ण राधा जी के नंदना. आओ नंद नंदना, आओ जन नंदना, आओ नंद नंदना, आओ मन मोहना, गोपियों के प्यारे कृष्ण राधा जी के नयना. के प्यारे कृष्ण राधा के आळवा बदला. सर्वांतर्यामी भगवान ज्या गोपीची तीव्र इच्छा असते तिच्या घरी जाऊन तिचं माखन खात. ही जास्त शिकलेली होती ना, हिला कधी वाटलंच नाही त्यानं आपल्या घरी यावं. कशाला मोकळा आहे काय तो जायला. भगवान तिच्या घरी कधी गेले नाहीत, त्याच्यामुळं तिचा अहंकार वाढला. CID खात्यानं बातमी आणली, कन्हैया ती गोपी आहे ना, पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, जास्त शिकलेली, जण आजकाल जादा टटर करते. ती म्हणते कन्हैया मला घाबरतो, माझ्या घरी येत नाही, येऊ शकत नाही. कान्हा एक बार देखना होगा. कन्हैया ने म्हटलं ये समय आने दो, देखेंगे. भगवान रस्त्यानं चाललेले होते आणि त्या गोपीच्या घरासमोरून चालले. बाहेर पाठी लावलेली होती, नाव डबल MA ग्रॅज्युएट, विद्यावारिधी, विद्या काय PhD, विद्यावाचस्पती. भगवंताने सहज तिच्या घरामध्ये डोकावलं. समोर काही दिसली नाही, आत गेला. सगळीकडे एकदा फेरफटका मारला,
गोपी कुठंच दिसत नाही. त्यानं म्हटलं बरं झालं नाही आहे, आपल्याला आता आपलं काम करता येईल. मग सगळे लोण्याचे डेरे काढले, येथेच लोणी खाऊ लागला. एवढ्यामध्ये ही गोपी आली बाहेरून, तिला आवाज आला. मग तिने हळूच डोकावून पाहिलं. यशोदेनं नेहमी म्हणावं, असं मोगम सांगू नका, मुद्देमाला सगट मला आणून दाखवा, पुराव्यासहित आणून दाखवा, मग मी विश्वास ठेवेन. तिने म्हटलं आज पुरावा आता दाखवायचाच यशोदेला. तिनं काय केलं, हळूच बाहेर आली, दाराला बाहेरून कडी घातली. सगळ्या गोपींना आणण्यासाठी म्हणून माधवनगरमध्ये फिरू लागली. चला मी पकडलाय चोर, आज यशोदेला आपण दाखवलंच पाहिजे. ती गोपी त्या सगळ्या गोपींना गोळा करण्यामध्ये व्यस्त होती. एवढ्यात हिचा नवरा आला घरी. त्यानं बाहेरून दाराला कडी पाहिली, रागच आला. त्यामुळे जेव्हा पाहू तेव्हा बाहेरच कुठंतरी गेलेली असते कडी लावलेली. कडी उघडली, आत गेला. गरमीचे दिवस होते, पाणी प्यायला माठाच्या तिकडे. कन्हैयानं ते पाहिलं, तिचं लक्षात आलं होतं कडी लावलेली आहे. तो आतमध्ये तो गोपाळ गेला आणि कन्हैया हळूच बाहेर आला आणि त्यानं पुन्हा बाहेरून कडी घातली. पाणी पिल्यानंतर हा गोपाळ पाहतो, दार लावलं कोणी, कडी कशी काय म्हणून तो फटीतून पाहतोय. तेवढ्या समोरून त्याची बायको येताना दिसली. सगळ्या बायकांना एक मोठा मोर्चा आणला होता, स्त्री मोर्चा, सगळ्यांना घेऊन येत होती. आणि सगळ्यांना हातवारे करून सांगते, मी पकडलाय, मी पकडलाय, आता रेड हँड पकडलाय, आता यशोदेला दाखवायचंय आपल्याला. हा त्या दाराच्या फटीतून पाहतोय आणि हे हातवारे करून काय बोलतोय, राग आला, हा दार वाजवतोय. तिने म्हटलं बघा कसं चोर दार वाजवतोय, आता पण त्याला पकडायचं. दाराच्या बाहेर सगळ्या गोपीनं उभं केलं. पळून जातो बरं का तो, फार चपळ आहे. तो नवरा हातून ऐकतोय. त्यानं म्हटलं आपल्याबद्दल एवढ्या कॉमेंट्स करायला लागली ही. सगळ्यांनी सावध. आणि मग तिने हळूच कडी उघडली. इतका रागावलेला होता हा, नरसिंहच बनून बाहेर आला. त्यानं पाहिल्यानंतर सगळ्या गोपी म्हणायला लागल्या, हा कन्हैया पकडलास होय तू, आम्हाला काय माहिती. आम्हाला म्हटलं खरंच कन्हैया पकडला काय की. तिने म्हटलं मी खरंच पकडला होता, हा कसा इथे आला. एवढ्यात कन्हैया हळूच त्या गोपीजवळ आला. त्या दोघांचं भांडण लागलं होतं. कन्हैया म्हटलं बाबाजी जाने दो, कभी कभी ऐसा होता है, संसारात भांड्याला लागायचंच. भगवान अहंकार दूर करणार आहे. राजा एके दिवशी भगवंताने आपल्या घरीच खोडी केली. एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिने कर्मांतरने युक्तासु निर्ममंत स्वयं दधी. एकदा यशोदामया पहाटेच्या वेळेला उठलेली आहे, मंथन करते. रोजचा तिचा नियम आहे कन्हैयासाठी ताजं माखण काढायचं. 9 लाख गाई होत्या यशोदेच्या घरी. त्या गाईंचं दूध दुभतं, एवढं माखण, एवढं दही घुसळायचं. अनेक गोपी तिच्या बरोबर त्या ठिकाणी मंथन करताय. मंथन सुरू असताना कन्हैयाच्या बाललीला गाते. यानी यानी ह गीतानी तद्बालचरितानि च दधी निर्मंथने काले स्मरंती तान्य गायत. यशोदा कन्हैयाच्या लीला त्या ठिकाणी गाते. भक्त जर भगवंतासाठी साधना करत असेल तर भगवान सुद्धा त्यावेळेला स्वस्थ बसत नाही महाराज. म्हणून आपल्या साधनेच्या वेळेला आपली देवता आपली वाट पाहत असते. कालच आमची चर्चा झाली. काकांनी सांगितलं आमची उपासना 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होत नाही. कोणी आलं नाही आलं काही बरोबर मिनिट टू मिनिट सगळं. का? याचं कारण आहे देवता वाट पाहत असते. महाराज वाट पाहतात, आपण त्यांना वाट पाहून उशीर करणं बरोबर नाही. कन्हैयाला जाग आली. कन्हैया यशोदामयाच्या जवळ आला. यशोदामया मंथन करत होती. कन्हैयानं म्हटलं मैया मैया मुझे भूक लगी है.
काना जरा थांब, आता हे ताजं माखण तयार झालं की त्या ठिकाणी तुला देते खायला. नाही मैया, मला आधी हवंय. रवीचा हात रवीला धरलं भगवंतानी, मंथनच करता येईना. यशोदा मैया विनवते, सोड रवीचा हात हरी रे बा, माझे बा, करू दे रे मंथना बा, करू दे रे मंथना माझे बा, करू दे रे मंथना. दही दूध तुपा दोन्ही, दही दूध तुपा दोन्ही, माझे वाची चंद्रपाणी, माझी वाची चंद्रपाणी, विनविते तुझा नामी, विनविते तुझा नामी. अंतरीच्या खुणा माझे मन मोहना, माझे मन मोहना बा, माझे बा, करू दे रे मंथना बा, करू दे रे मंथना माझे बा, करू दे रे मंथना, करू दे रे मंथना, करू दे रे मंथना. यशोदेनं म्हटलं कान्हा मंथन करू दे. नाही मैया, मला भूक लागली. नाहीलाच झाला, तिनं दोर सोडून दिले. फार हट्टी होत असतो कन्हैया, चल. यशोदामयानं दोर सोडून दिले. यशोदामया निघाली. कान्हानं सुद्धा आपला रवीचा हात काढला. तो जाडजूड शिसमच्या लाकडाचा रवी हात काढल्याबरोबर तो डेऱ्यावर आपटला आणि डेरा फुटला. पुरे सगळं लोणी पांगलं. अरे अरे कान्हा, किती रे नुकसान झालं. मांडीवर घेतलं, कन्हैयाला दूध पाजते. यशोदेनं तिकडं चुलीवर दूध ठेवलेलं होतं. त्या चुलीवरच्या दुधानं भक्ती रसायनकरांनी फार सुंदर भाव व्यक्त केले. त्या चुलीवरच्या दुधानं पाहिलं, बघा यशोदा मैयाच्या दुधाचं काय भाग्य आहे, भगवंताच्या सेवेसाठी उपयोगाला येत आहे. आणि आपलं मात्र अभागी होता, पण आपल्याला सेवा नाही करता येत देवाची. त्या दुधाला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की त्या दुधानं आत्महत्या केली. दूध उतू गेलं. यशोदाला आवाज आला, अरे कान्हा, तुझ्या नादात विसरले मी. कन्हैयाला बाजूला सरकून दिलं. मी यशोदामया दुधाकडे जाते. एक थेंब राहिलं नाही दुधाचं. हे बघा, भगवंताला सोडून जर विषयांच्याकडे धावाल तर हातचा भगवंतही जाईल आणि विषय पण मिळणार नाही. माझं पोट भरलं नाही आणि अर्धवट मला सोडून गेली मैया. राग आला. कन्हैयानं आजूबाजूला पाहिलं. एक दगड होता, तो दगड घेतला आणि शेजारीच एक दह्याचा डेरा भरलेला होता, त्या डेऱ्यावर मारला. गोविंदाय नमो नमः. डेरा फुटला, दही गेलं. कुणाला राग येणार नाही हो. लोणी गेलं, दूध जळालं, दही गेलं. माता मावल्यांचं याच्यामध्ये फार लक्ष असतं. दही, दूध, तूप, लोणी, दह्याचे पदार्थ, दुधाचे पदार्थ सगळे. बघा तुम्ही, कधी जर दूध वाढा म्हणलं ना तर दूध वाढतील, फुंकून फुंकून वाढतील. फुंकता फुंकता थुंका दुधात गेला तरी चालेल, पण साय पानात येता कामा नये. एक प्रसंग मला आठवला. एक बाई रोज महाराजांना त्या ठिकाणी दुधाचा नैवेद्य करत असे. तिने एके दिवशी विचारलं, महाराज माझं दूध तुम्हाला मिळतं का हो? महाराजांनी म्हटलं, मिळतं, पण जरा उष्ट दूध मिळतं म्हणले मला. साय फुंकून फुंकून वाढते, त्याच्यामुळे दूध उष्ट होतं. चमचा घ्यावा,
नसला समजा तर 2 बोटाचा नांगर करावा आणि त्यानं हळूच साय बाजूला ओढून घ्यावी. विनोदाचा भाग सोडा. यशोदेला राग आला. यशोदेला म्हटलं कान्हा, सगळ्या गोपी सांगत होत्या पण माझा विश्वास बसत नव्हता. आज माझा विश्वास बसलाय. तुझ्या खोड्या वाढल्या, थांब तुला शिक्षाच करते. शिक्षा म्हणले की धूम ठोकली. बाहेर सगळं मंडळ वाट पाहत होतं. सगळ्यांना म्हटलं कान्हा किती वेळ लावलास. कन्हैया आल्यानंतर सगळ्यांचं प्लॅनिंग व्हायचं, कुणाच्या घरी जायचं, माखण कुठलं खायचं काय वगैरे. सगळ्यांनी म्हटलं कान्हा आज तुला उशीर झाला. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की तुझ्या घरचं नंद भवनातलं माखण आज खायचं. कन्हैयाने म्हटलं नको नको, आज आमच्या घरी सकाळपासून रामायण महाभारत घडतंय. त्यानं म्हटलं ते काही नाही, आमच्या घरचं 2-2, 4-4 वेळेला खाल्लं, अजून तुझ्या घरचं एकदाही खाऊ घातलं नाही. लोकांच्या पार्ट्या सोडल्यानं आपल्याला पार्टी कधीतरी द्यावीच लागते, लोक सोडत नाहीत. नाईलाज झाला. कन्हैयानं म्हटलं ठीक आहे या 4 वाजता. यशोदाराणी झोपलेली होती. सगळ्यांना आतमध्ये घेतलं, सांगितलं आवाज करायचा नाही कोणी, आता शांततेने आपलं सगळं काम करायचं आहे. पेंड्याला सांगितलं पेंड्या इथं दारात उभा राहा, मैयाकडे लक्ष ठेव. आपलं काम जर फत्ते झालं तुला 2 गोळे देईन लोण्याचे. आत आले भगवान. उंच शिंक्यावर लोण्याचा डेरा ठेवलेला होता. हात पुरेना, उकळ ओढत ओढत आणलं. उकळावर उभे राहिले आणि भगवंताने त्या लोण्याच्या डेऱ्यात हात घातला आणि भगवान सगळ्यांना लोणी वाटू लागले. महाराज इतकं सुंदर ते भगवंताचा स्पर्श झाल्यामुळं अवीट गोडी त्या लोण्यामध्ये आलेली होती. सगळ्यांच्या हातावर लोणी ठेवलं. सगळ्यांनी लोणी चाखलं, मात्र सगळे विसरून गेले काय सांगितलं होतं. ओ कन्हैया क्या बढ़िया स्वाद है, आज तक हमने ऐसा माखन नहीं खाया, कितना बढ़िया कितना बढ़िया. कन्हैया और दो और दो और दो. सगळ्यांनी एकच गोंधळ सुरू केला. इकडे पेंद्याच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. पेंद्याने विचार केला हा लबाड आहे, आपल्याला म्हटलं 2 गोळे देईन, पण सगळ्यांना वाटून सगळं संपल्यावर पुन्हा काय करता. म्हणून आपलं थोडं तिथं जाऊ, आपण थोडासा प्रसाद घेऊ लोण्याचा, हातावर आपल्या जागेवर ड्युटी करू. मिळाले गोळे तर मिळाले. म्हणून पेंद्याने आपलं काम सोडलं, त्यांच्यामध्ये शिरला, त्याच्याही हातावर लोणी दिलं. तो विसरून गेला. मोठा गोंधळ सुरू झाला. यशोदेला जाग आली. नक्की कन्हैयाचं काहीतरी चाललंय. रागातच होती सकाळपासून. हातामध्ये काठी घेतली, आतमध्ये यशोदा मैया यायला निघाली. आणि महाराज तिकडून यशोदा मैया यायला निघाली आणि इकडून पेंद्याला आठवण झाली आपल्या ड्युटीची. अरे मैया आली तर गोंधळच होईल. पण पेंद्या बोटं चाटत चाटत आतून दारापाशी आणि यशोदा मैया बाहेरून दाराजवळ. यशोदेला पाहिल्याबरोबर पेंद्याला बोलावं कळेच ना काय बोलावं. क नैया मैया बोलताच येईल ना. धूम ठोकली. यशोदा मैया मागे धावते. कनू थांब. गोपींनी पाहिलं. त्या गोपी आपापसात बोलू लागले, अरे देखो नंदनानी कान्हा के पीछे दौड़ रही है. हम कहती थी तो हमारे ऊपर विश्वास नहीं रखती थी, आज कन्हैया ने इसको कुछ तो भी बताया होगा, इसलिए उसके पीछे दौड़ रही. चलो हम देखते हैं. गोपी सगळे यशोदेच्या मागे. यशोदेने आवाज दिला कन्हैया थांब. काय लिहिलंय महाराज भगवंताची. भगवंतानी आपण घाबरलो आहोत असं केलं. मैया 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 मी नाही का खाल्लं माखन. मैया मोरी मैं नहीं माखन खाऊं, मैं नहीं माखन खाऊं. मैया मोरी मैं नहीं माखन खाऊं. सुंदर युक्तिवाद देत आहेत भगवान. सूरदासचे वर्णन करतात. भोर भयो गैयन के पाछे, तूने मधुबन मोहि पठायो. 4 प्रहर वंशीवट भटक्यो, सांझ टले घर आयो. रे मैया मोरी मैं कब माखन खाऊं. मैया मोरे मैं कब माखन खाऊं. मैया मोरे मैं माखन खाऊं. एक एक युक्तिवाद प्रस्तुत करते हैं. मैया मैं बालक बहन को छोटो 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 छोटो, ये छीको किस विधि पायो.
ग्वाल बाल सब बैर पड़े हैं, ग्वाल बाल सब बैर पड़े हैं, बर बस मुख लिपटायो रे मैया मोरी, मैं नहीं माखन खायो के मैया मोरी, मैं नहीं माखन खायो के मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. कन्यानं म्हटलं मैया मी थांबतो ग, पण तुझ्या हातातल्या काठीची मला भीती वाटते, ती काठी सोडून दे, टाकून दे, मी स्वतःहून तुझ्या जवळ येईन. यशोदेनं काठी टाकली, कन्याला पकडलं. त्या लीलेचं रहस्य आहे महाराज. प्रत्येक जीव भगवंताच्या मागे अनेक जन्मांपासून त्याच्या प्राप्तीसाठी धडपडतोय. भगवान पुढे धावताय, जीव मागे. भगवंताने म्हटलं हे बघ, तुझ्याजवळची काठी जर टाकलीस ना तर मी स्वतःहून तुझ्याजवळ येईन. जीवाजवळ कोणती काठी आहे? जीवाच्या जवळ अहंकार नावाची यष्टी आहे. या अहंकार रूपी काठीचा जोपर्यंत जीवाकडनं त्याग होत नाही ना तोपर्यंत भगवान नाही आहेत. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जात तो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने. अभिमान मोठा शत्रू आहे महाराज, सहज जात नाही. आणि अहंकार इतका विलक्षण आहे, हा अडाणी लोकांना धरत नाही, हा ज्ञानी लोकांना पकडतो. नवल अहंकाराची गोठी, न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सुंदर वर्णन करतात. जोपर्यंत अहंकार रहित होत नाही मनुष्य तोपर्यंत भगवान नाही भेटत. म्हणून संतांनी भगवंताकडे प्रार्थना केली आहे, अहंकाराचा वारा न लागो राजस. देव अहंकाराचा वारा सुद्धा लागला का? यशोदेनं कन्याला पकडलं, ओढत ओढत आणलं अंगणामध्ये, उखळाला बांधू लागली. बांधा उखळाला हो बांधा उखळाला, नंदाचा पोर याला बांधा उखळा. उलुखल बंधन. उखळाला कशामुळे बंधन? या उखळानं भगवंताला चोरीमध्ये मदत केली होती. उखळावर उभं राहून माखन चोरलं होतं. म्हणून असा नियम आहे की गुन्हेगाराला जी शिक्षा ती गुन्हेगाराला मदत करण्याला सुद्धा शिक्षा आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, केले पाप देणे जिले, केले पाप जेणे दिले अनुमोदन, दोघांशी पतन सारिखेची. एखाद्यानं पाप केलं आणि एखाद्यानं नुसतं मार मार म्हटलं, दोघांनाही सारखंच पतन आहे, दोघांनाही सारखीच शिक्षा आहे. यशोदेनं कन्याला बांधलं. भगवान उखळ ओढत ओढत शेजारी 2 झाडं वाढलेली होती, मल्लार्जुन नावाचे, त्या झाडांच्या मधून पुढे गेले. उखळ अडकलं, एक हिसका मारला, दोन्ही झाडं उन्मळून पडले. आणि त्या 2 झाडामधून 2 दिव्य पुरुष प्रकट झाले, नलकुबर आणि मणिग्रीव. प्रेमुल्ला प्रणाम केला त्यांनी. सांगितलं, आम्ही नलकुबर मणिग्रीव कुबेराची मुलं आहोत. आम्ही दारू पिऊन मदिरा पान करून गंगेच्या जलामध्ये उन्मत्तपणानं क्रीडा करत होतो. ते पाहून देवर्षी नारदाने आम्हाला शाप दिला, तीर्थामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही रंगानाच करता, झाडाच्या जन्माला जा. हे बघा, आपण तीर्थस्नानाला जातो तेव्हा तीर्थामध्ये जात असताना तीर्थाचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. तीर्थामध्ये स्नान करत असताना त्याचं विधी आहे तीर्थस्नानाचं. आमचे परमश्रद्धेय गुरुजी सांगत असतात, मौसल स्नान करावं तीर्थामध्ये, म्हणजे मुसळ पाण्यात टाकल्यानंतर जसं पडतं ना तसं स्नान करावं. तीर्थात अंगाला साबण लावायचं नाही, तीर्थामध्ये चूळ भरायचे नाही, तीर्थामध्ये कपडे पिळायचे नाहीत. तीर्थाचं पावित्र्य राखलं पाहिजे. अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थाच्या स्थानानं जातं. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. महाराज, पुष्कळ लोक आता तीर्थाला जातात. हिमालयामध्ये काय केदारनाथाला प्रचंड गर्दी, सगळेच भाविक थोडेच आहेत त्याच्यामध्ये. काही लोक चेंज म्हणून जातात, मजा म्हणून जातात. नाही महाराज, तीर्थामध्ये अशा भावनेनं नाही जायचं.
मी आजच एक व्हिडिओ पाहिला की त्या ठिकाणी इतके प्रचंड लोक आणि त्या हिमालयात खाली दरीमध्ये कचरा टाकतायत, कोणी पाटल्या, रॅपर्स, काय काय. तिथला कचरा कोण उचलणार? आम्ही उत्तर काशीला गेलो होतो कथेला, तेव्हा तिथल्या स्वामीजीने सांगितलं, महाराज आजकल यहाँ बहुत बड़ी समस्या होने लगी है, लोग आते हैं और कचरा करके आज चले जाते हैं, ये कचरा उठाने वाला कौन है? तिथं काय नगर परिषदची गाडी थोडीच जाणार आहे? हे बघा, आपण तीर्थामध्ये गेलो ना, आपल्या कुठल्याही कृतीनं तीर्थाचं पावित्र्य नष्ट होता कामा नये, आपण ही काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर जरा परिस्थिती बरी आहे. तुम्ही जर पुष्करला जाल ना, तर ते तिथले लोक 50-200 फूट लांब जोडे पायातले ठेवायला लावतात. हरिद्वारला तुम्ही जा, गंगेच्या जवळ जोडे नेता येत नाही. पण आपल्याकडे महाराष्ट्रात दुर्दैवाची परिस्थिती आहे महाराज. आम्ही आळंदीला, पंढरीला वारीला जातो, पुष्कळ वारकऱ्यांच्या भावनेला, वारकऱ्यांच्या श्रद्धेला लाख प्रणाम आहेत, पण तीर्थाचं पावित्र्य आपण राखत नाही. पायातल्या जोड्यासहित तीर्थामध्ये आम्ही इंद्रायणीच्या स्थानाला गेलो ना, कित्येक वेळेला आमच्या तक्रारी होतात महाराज, पायाच्या जोड्यासहित. अरे ती माता आहे. देवा, आम्हाला त्यावेळेला वाटलं नारदांनी शाप दिला, पण चांगलं नाही केलं. पण आज असं वाटतंय खरंच नारदांनी शाप दिला ते चांगलं झालं, कारण त्यामुळे आज आम्हाला तुमचं मंगलमय दर्शन झालं. हे बघा, संतांचा शाप सुद्धा अंततो गतवा मनुष्याच्या कल्याणासाठीच उपयोगाला आहे. नलकोर मणिग्रीवाने भगवंताची स्तुती केली आहे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया हस्तौ च कर्म सुमनस्तव पादयोर्णः स्मृत्यां शिरस्तव निवास जगत प्रणामे दृष्टिस्ततां दर्शनेस्तव वत्तनून. देवा, आमची वाणी सदैव तुमच्या गुणानुकथनामध्ये प्रवृत्त व्हावी, कान तुमच्या कथेच्या श्रवणात प्रवृत्त व्हावे, हातानं तुमची संतांची सेवा आम्ही करावी, स्मृतीनं तुमचं स्मरण करावं, मस्तक तुमच्या समोर आमचं सदैव झुकावं, आणि दृष्टीला तुम्ही किंवा संत आमच्या सदैव पडावे. भगवंताला प्रणाम करून नलकोर मणिग्रीव निघून गेले. झाडं खाली पडली, आवाज झाला, सगळे गोपाळ धावत आले. नंदबाबाने पाहिलं 2 झाडं पडली आहेत आणि मध्ये कन्हैया आहे. काळजाचा ठोका चुकला. कन्हैयाला उचलून घेण्याचा प्रयत्न करतात, बांधलेलं होतं. नंदाने ते बंधन सोडलं. मायेनं केलेलं बंधन सोडण्यासाठी बोध नावाचा पिता असावा लागतो, त्याशिवाय मायाकृत बंधन सुटत नाही. यानंतर सगळ्या गोपाळांनी एक बैठक घेतली आणि उपनंद नावाच्या गोपानं म्हटलं की आता आपल्याला इथं राहायचं नाही, कारण इथं आपल्या कन्हैयावर खूप संकट येत आहे. मग आपण सुरक्षित ठिकाणी कुठेतरी जाऊया. मला माहिती आहे वृंदावन नावाचं स्थान आहे, तिथं आपल्या कन्हैयाला सुरक्षा आहे, आपल्या गायींना चारा आहे. सगळ्यांना पटलं ते. आणि सगळ्या गोपाळांनी आपलं आवश्यक तेवढं सामान घेतलं, आपली राहती घरं सोडली आणि सगळे वृंदावनाच्या दिशेने निघाले. भगवंताच्या वृंदावनातल्या लीला. आइए हम भी वृंदावन में प्रवेश करते हैं, लेकिन वृंदावन में प्रवेश करने के लिए वृंदावन की जो स्वामिनी है भगवती राधा रानी, उनकी अनुमति के बिना वृंदावन में हम नहीं जा सकते. आइए हम राधा रानी को मनाते हुए वृंदावन में प्रवेश करते हैं. राधा रानी की जय, महारानी की जय. 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 बोलो बरसाने वाली की जय जय जय. बोलो बरसाने वाली की जय जय जय. बोलो बरसाने वाली की जय जय जय. बोलो बरसाने आइए वाली की जय आओ. जय जय. राधा रानी की जय, महारानी की 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 जय. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. 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 जीवन धन राधा 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 राधा. जीवन धन राधा 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 राधा.
राधा 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 श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा हमारो धन राधा श्री राधा श्री राधा वृंदावन में राधे राधे वृंदावन में राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे जोर से बोलो राधे राधे वृंदावन में राधे राधे कुंज भवन में राधे राधे बरसाने में राधे राधे नंदगांव में राधे राधे गली गली में प्रेम से बोलो राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे जोर से बोलो राधे राधे यमुना बोले राधे राधे कौवा बोले राधे राधे तोता बोले राधे राधे मैना बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे प्रेम से बोलो राधे 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 मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे राधा रानी लागे मन कारो कारो जमुना जी रो पानी लागे राधा राधे राधे मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे राधा रानी लागे मन कारो कारो जमुना जी रो पानी लागे राधा राधे राधे मन करो करो राधे राधे जय हो जमुना जी तो काली काली राधा गोरी गोरी राधा गोरी गोरी वृंदावन में धूम मचावे बरसाने की चोरी 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 ब्रज राम राधा झुकी रज खाने लागे रज खाने लागे मन कारो कारो जमुना जी लो पानी लागे जय हो ना भावे मन माखन मिश्री अब ना कोई मिठाई हरी जीवड़िया ने खावे अब तो राधा नाम मलाई ब्रज धाम की ललित गुण गाने लागे मन कारो कारो जमुना जी को पानी लागे मीठे राधा राधे राधे राधा राधे राधे करो करो जमुना तीर पानी लागे राधे राधे राधा राधा नाम रटत है जे नर आटो याम राधा नाम रटत है जन
बाधा दूर करत है राधा राधा नाम राधा नाम में सफल जिंदगानी लागे जिंदगानी लागे मन कारो कारो जमुना जीरो पानी लागे मिटे रस से मधुर राधा रानी लागे राधा रानी लागे मन कारो कारो पानी लागे मन कारो कारो जमुना जीरो 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 पानी लागे बोलो जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय श्री राधे जय जय श्री राधे श्री राधे श्याम वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षासीदुत्तमा प्रीती राम माधव यो नृप शुकदेवजी सांगतात राजन 3 गोष्टी भगवंताला अत्यंत प्रिय होत्या वृंदावन गिरिराज गोवर्धन आणि यमुनाजी यशोदाबाईने विचार केला आता मुलं मोठी झाली आहेत त्यांच्या खोड्या वाढल्यात आता त्यांना शाळेत घातलं पाहिजे गोपाळांची शाळा कोणती छोटी छोटी वासरं त्यांना घेऊन वनामध्ये चारायला पाठवायचं एक सुमुहूर्त पाहिला आणि त्या सुमुहूर्तावर यशोदामय्यानं पहाटेच कन्याला उठवलंय घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिला वगैरे वनमाळी उठिला वगैरे वनमाळी उदया चली मित्र आला घनश्याम सुंदरा श्रीधर अरुणोदय झाला कुठं गोड वाटलं कन्याला मंगल स्नान घातलं सुंदर वेश परिधान करावला कमरेला शेला गुंडाळला त्याच्यावर बासुरी अडकवलेली आहे कन्याच्या खांद्यावर घोंगडी टाकलेली आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिली ही घोंगडी कानोबा तुझी घोंगडी चांगली स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणे विणाली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली गोपाळांना इतका आनंद झाला आता कानोबा बरोबर दिवसभर खेळायला मिळणार गोपींना दुःख झालं कन्या सकाळी तो जाणार तो संध्याकाळी परत येणार दिवसभर आपल्याला त्याचा वियोग सहावा लागणार आहे राजा भगवान वनामध्ये येतात वासरं खेळ चरायला सोडतात सगळे गोपाळ खेळ खेळते अनेक प्रकारचे खेळ हुतुतू हमामा आट्यापाट्या सुरपारंब्या खेळून खेळून सगळ्यांनी दमावं का ना आता भूक लागली आहे सगळ्यांनी मंडल करावं मध्ये कन्हैयाला घ्यावं आपापल्या शिदोऱ्या सोडाव्यात आपापले डबे सोडावेत आणि सगळ्यांनी मिळून कन्हैयाच्या समवेत आनंदानं भोजन करावं वनी खेळती बाळते बल्लवांचे तुरे कोविती मस्तकी पल्लवांचे फुलांचे गळा घालती दिव्यहार स्वनाथा सवेते करीती विहार सुंदर वर्णन राजा यमुनेच्या काठावर एक विशाल काय बगळा बसलेला दिसला काना अरे केवढा मोठा बगळा आहे भगवंताने म्हटलं तो साधा नाही इम्पोर्टेड बगळा आहे म्हणजे माझ्या मामाकडून आलाय बकासूर नावाचा दैत्य मारण्यात आला होता भगवंताने बकासुराचा वध केला बकासुराला ठार मारलं जीवनातला दंभ म्हणजे बकासूर आहे प्रलंबासूर मारला राजा एके दिवशी भगवंताने सगळ्यांना सांगितलं उद्या सगळ्यांनी आपापल्या चांगल्या शेतीवर आणा आपल्याला काला करायचं आहे क्वचित वनाशाय मनोदजा फार सुंदर वर्णन वाटेमध्ये अगासूर नावाचा एक दैत्य आपला जबडापासून बसला होता
कळलं नाही कुणाला, सगळे गोपाळ आगासुराच्या तोंडात गेले. भगवंताच्या लक्षात आलं, सगळ्यांना माघारी बोलावलं. आगासुरानं भगवान श्रीकृष्णांना गिळलं. भगवंताने आपलं इतकं अंग फुगवलं, आगासूर व्याकुळ झाला, ओकून टाकलं, त्याच्या जबड्यावर पाय ठेवला, वरचा जबड हातात घेतला, एक इसका मारला. गिळीत आगासूर चिरोनी सांडिला हो. आगासुराला मारल्याची घटना गोपाळाने 1 वर्षाने घरी सांगितली. भगवंताने सगळ्या गोपाळांना शिदोऱ्या उत्तम आणायला सांगितल्या होत्या. खेळून खेळून सगळे दमले. सगळ्यांनी म्हटलं, काना आता भूक लागली बाबा, लक्ष लागत नाही, खांदी बार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना कमळाच्या फुलाच्या पाकळ्यांसारखं बसवलंय. मध्ये भगवान बसलेले आहेत. भगवान काला करतायत. आकाशमंडलामध्ये देवाने आपल्या विमानांची दाटी केली आहे. आजी ओ सामरावती काला पहावया येते. सगळे देव विचार करतायत, काय भाग्यवान आहेत गोपाळ. भगवंताच्या हातचा प्रसाद काल्याचा यांना मिळतोय. आपल्यालाही तो मिळावा म्हणून देवानं माशाचं रूप घेतलं. यमुनेमध्ये हात धुवायला आले तर एक कण मिळाला तरी आपण धन्य होऊन जाऊ. भगवंताने त्या दिवशी यमुनेकडे कुणालाच जाऊ दिलं नाही. काल्याचा प्रसाद फक्त माझ्या भक्तांना आहे. देव भोगी आहेत, देवांना अधिकार नाही आहे. वैकुंठे तो ऐसे नाही केवळ काही काल्याचे. शुकदेव सांगतात, राजन भगवंताने अत्यंत सुंदर असा काला केला. बिभ्रत वेणूं जठरपटयो शृंगवेत्रे कक्षे वामे पाणो शृणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो आसे नर्म विस्वैः स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञमुख बालकेनि. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल्याची लीला जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याची लीला आहे. काल्यामध्ये दही असतं, पांढरं शुभ्र दही शुद्ध चित्ताचं प्रतीक असतं. काल्यामध्ये लाही असते, लाही भाजलेल्या वासनेचं प्रतीक असतं. ब्रह्मदेवानं ते पाहिलं आणि परीक्षा पाहण्यासाठी म्हणून वासरं सत्यलोकाला नेली. गोपाळानं सत्यलोकाला नेलं. भगवंताने अंतर्ज्ञानानं ते पाहिलं आणि जेवढे वासरांचे जेवढे गोपाळ होते तेवढी आपलं रूप भगवंतांनी प्रकट केली आहे. ब्रह्मदेवाचा एक क्षण गेला, आपल्याकडे 1 वर्ष गेलं. ब्रह्मदेवानं खाली पाहिलं, आकार झाला असेल पण ब्रह्मदेवाला वेगळं दृश्य दिसलं. भगवान श्रीकृष्ण एका उच्च आसनावर बसलेले आहेत. गाई वासरं गोपाळ त्यांच्या अवतीभोवती आहेत. हजारो ब्रह्मदेव त्यांच्या पायी लोळण घेत आहेत. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, आपण ज्याला सामान्य समजतो तो सामान्य नाही आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. ब्रह्मदेवानं भगवंताची स्तुती केली आहे. नवमीड्यते वरोपशे तडितंबराय गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय वन्यस्रजे कवलवेत्र विषाण वेणू लक्ष्मश्री मृदपदे पशुपांगजाय. दिव्य स्तुती केली ब्रह्मदेवानं. यानंतर भगवंताने धेनुकासुराचा उद्धार केला. यमुनेच्या जलामध्ये कालिया नावाचा विषारी सर्प येऊन बसला होता. भगवान यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतात, त्या कालियाचं मर्दन करतात, कालियाला बाहेर काढलेलं आहे. कालियाच्या स्त्रियांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. राजा रे. यानंतर प्रलंबासुर नावाच्या दैत्याचा उद्धार प्रभूने केला. यानंतर शरद ऋतू येतो. गोपींना भगवंताचं तीव्र स्मरण होतं. गोपी भगवंतासाठी गीत गातात, वेणुगीत. अक्षणवतां फलवेदन्न परं विदामः सख्य पशून् विवेशयतोर्वयस्यै. सखी, या बासुरीचं काय भाग्य आहे. कान्हा आपल्या अधरामृताचं पान तिला करवतोय. या गोवर्धनाचं किती परम भाग्य आहे. कन्हैया अनवानी पायानं गोवर्धनावर विचरण करतोय. सुंदर असं वेणुगीत गोपीने गायलं. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी गोपींनी एक व्रत केलं, कात्यायनीचं व्रत. हे म्हणते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका चेरुरविश्यं मुञ्जाना कात्यायन्यर्चनं व्रतं. भगवान 1 महिना गोपींचं व्रत चाललं. महिन्याला 1-2 दिवस कमी असताना आले. भगवंतांनी गोपींची वस्त्र हरण केली. चीर हरण लीला ही कामलीला नाही. गोपींनी प्रार्थना केली, कान्हा आमची वस्त्र आम्हाला दे. भगवंतांनी म्हटलं, तुम्ही बाहेर या, सूर्याला दंडवत करा, मग वस्त्र देतो. गोपीने विचार केला, आपण ज्याला नंद यशोदाचा कन्हैया समजतो तो हा नाही आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला सर्वस्व समर्पण केल्याशिवाय त्याची प्राप्ती होणार नाही.
गोपीने सूर्याला नमस्कार केला. भगवंताने त्यांची वस्त्र त्यांना दिली. वासनारूप वस्त्राचं हरण प्रभूंनी केलं. त्यांना वचन दिलं, तुमच्या समवेत मी रासलीला रचेन. यानंतर एके दिवशी भगवान वनामध्ये आलेले असताना शिदोरी त्यांची घरी विसरली. जवळ यज्ञ चालू होता ब्राह्मणांचा. त्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी गोपाळांना पाठविलं. एक 10 मिनिटं राहिले, तुम्ही नंतर फोटोशूट करा. ते सगळे लोक तुमच्याकडेच पाहतात. मला वेळेत कथा संपवायची. ब्राह्मणांनी विचार केला, यज्ञ नारायणाला नैवेद्य समर्पण केल्याशिवाय यातलं अन्न कोणाला देता येत नाही. गोपाळ परत आले. भगवंताने सांगितलं त्यांच्या स्त्रियांकडे जा. त्या स्त्रियांना अत्यंत आनंद झाला. त्याने सगळा स्वयंपाक केलेला बरोबर घेतला आणि भगवंताला त्या ठिकाणी भोजन घातलेलं आहे. भगवान प्रसन्न झाले. यज्ञपत्न्यांच्यावर कृपा केली. यानंतर वृंदावनामध्ये एका महोत्सवाची तयारी सुरू आहे. विचारलं, बाबा कसला महोत्सव आहे? सांगितलं, दरवर्षी आपण इंद्रासाठी एक यज्ञ करत असतो, पर्जन्य याग. इंद्र पाऊस पाडतो, आपलं गोधन त्यामुळे चाऱ्यावर जगतं, आपण सुखी होतो. भगवंताने म्हटलं, बाबा मला हे मान्य नाही. प्रत्येकाला सुखदुःख हे ज्याच्या त्याच्या कर्माने मिळतं, त्याच्यामध्ये इंद्राचा काही रोल नाही. भगवान यज्ञाच्या विरोधात नव्हते, नाही तर राजसूयज्ञ करविला नसता. त्याला इंद्राचा अभिमान तोडायचा होता. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा कर्मणा जायते जंतुः कर्मणैव विलीयते सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैव अभिपद्यते. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होत असतं. जो भी जैसा कर्म करेगा वैसा ही फल पाता, मेरे मालिक के दुकान में सब लोगों का खाता. महाराज, प्रत्येकाचं अकाउंट आहे तिथे. कोण मेंटेन करतं अकाउंट? चित्रगुप्त. कसं कळतं चित्रगुप्ताला? महाराज, भगवंतानी प्रत्येकावर 12 CCTV कॅमेरे लावलेले. सूर्योग्नि ब्राह्मणो गावः वैष्णवखम मरुज्जलम. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, वारा, जल, दिशा, आकाश. कुणी किती अंधाऱ्या खोलीत पाप करा, यापैकी एक कॅमेरा ऑन असतोच असतो. आपल्या प्रत्येक कर्माची नोंद तिथे होते. आताही आपल्या नावासमोर लिहिलं गेलं आहे की पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पुण्यपर्व काळामध्ये नागपूर क्षेत्रातील सगळी मंडळी पूज्य गुरुजींच्या, गोळवलकर गुरुजींच्या सभागृहामध्ये भागवताची कथा ऐकत होते. आपल्या नावाची नोंद तिथे झाली आहे. प्रत्येकाच्या प्रत्येक कर्माची नोंद तिथे होते. बाबा, सुखदुःखामध्ये इंद्राचा काही रोल नाही. म्हणून मला असं वाटतं की इंद्राचं पूजन करण्याच्या ऐवजी आपण गिरिराज गोवर्धनाचं पूजन करूया. सगळ्यांना ते पटलं. सगळी सामग्री बरोबर घेतली. भगवान गोवर्धनाच्या ठिकाणी आले आणि भगवंताने गोवर्धनाचं पूजन केलं. गिरिराज गोवर्धनाला 56 भोगांचा नैवेद्य समर्पण केलं. भगवंताने एक रूप आपलं गोपाळांच्या जवळ ठेवलं आणि एका रूपानं भगवान गोवर्धनामध्ये आले आणि गोपाळाने दिलेला तो 56 भोगाचा नैवेद्य प्रभू सेवन करू लागले. भगवान श्री कृष्ण ने म्हटलं, अरे बघा गिरिराज जी आपके ऊपर बहुत प्रसन्न है और आपका भोग आरोग्य रहे. सगळ्यांना आनंद झाला. 56 भोगांचा नैवेद्य गोवर्धनाला समर्पण केला. गायींचं पूजन केलं. भूदेव म्हणून ब्राह्मणांचं पूजन केलं. गिरिराज गोवर्धनाची परिक्रमा केली आणि सगळ्यांना तो प्रसाद वाटला. इंद्राला हे कळल्यानंतर इंद्रानं प्रचंड पाऊस पाडला. भगवंताने आपला करांगोलीवर गिरिराज गोवर्धन, लहान मूल जसं छत्री उघडतात तसा गिरिराज गोवर्धन आपल्या करांगोलीवर धारण केला आणि सगळ्यांचं रक्षण केलं. गिरिराज धरण भगवान की जय. 7 दिवसपर्यंत प्रचंड वर्षा होत होता. भगवंताने सगळ्यांचं रक्षण केलं. इंद्राने भगवान श्रीकृष्णांची क्षमा याचना केली. कामधेनून आपल्या दुधानं अभिषेक केला. भगवंताला गोविंद हे नाम प्राप्त झालं.
शुकदेव सांगतात, राजन भगवान श्रीकृष्णाने गिरिराज गोवर्धनाचं पूजन केलं, आपल्यालाही गिरिराज गोवर्धनाचं पूजन येथे करायचं आहे. 56 भोगांचं नैवेद्य समर्पण करायचं आहे आणि दीपोत्सव करायचा आहे. हे झालं म्हणजे आपली आजची कथा विरामाला जाणार आहे. उद्या आपल्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य अशा लीला, रासलीला, उद्या रासलीला आहे. त्या ठिकाणी आपल्याला रासलीला साजरी करायची आहे. शक्य असेल त्याने दांडिया वगैरे घेऊन या, आपण थोडी रासलीला भगवंताची साजरी करूया. मथुरेतल्या लीला, कंसाचा वध, त्यानंतर द्वारिका लीला आणि भगवान श्रीकृष्ण आणि भगवती रुक्मिणी यांचा विवाहाचा सोहळा आपण उद्या साजरा करणार आहोत. उद्या देवाचं लग्न आहे. आता लग्नाला कसं जावं लागतंय मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण माणसाच्या लग्नाला जातो, उद्या देवाचा विवाह आहे, सगळेजण सजून धजून या, नवीन वस्त्र परिधान करून या, इच्छा असेल तर आहेर घेऊन या. आजकाल पत्रिकेत टीप टाकली जाते, आहेर स्वीकारली जाणार नाही. पण भगवंताकडे असं काही नाही महाराज. भगवान भक्तानं प्रेमानं दिलेलं सगळं काही स्वीकारतो. उद्या मोठ्या उत्साहानं आपल्याला कथेचा सोहळा साजरा करायचा आहे. उद्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने यायचं आहे. आता आपण गिरिराज गोवर्धनाचं पूजन करूया, त्यानंतर दीपोत्सव करायचा आहे. मी काल तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांनी दिवे आणायचे आहेत. ते दिवे आता आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत, मी सांगेल तेव्हा लावायचे आहेत. इकडे सुद्धा कार्यकर्ते हे आपल्या स्टँडवर सगळीकडे दिवे लावतील आणि दिवे लागत असताना विजेचे दिवे सगळे बंद होतील आणि आपल्याला दीपोत्सव आणि आरती करून आजच्या कथेला विराम द्यायचा आहे.